नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या गावठी टेक या यूट्यूब चॅनलवर, जिथे आपण दररोज बोलतो AI, ब्लॉगिंग, सरकारी योजना आणि जॉबसारख्या उपयुक्त विषयावर. आजच्या व्हिडिओत आपण पाहणार आहोत तुम्ही घरबसल्या आपल्या मोबाईलच्या सहाय्याने बँक ऑफ महाराष्ट्र बँकेचे अकाउंट कसे ओपन करू शकता. आणि हो, जर तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा आणि त्या बेल आयकॉनला टिचकी द्या, जेणेकरून प्रत्येक नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. चला तर मग सुरू करूया. सर्वात आधी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकच्या सहाय्याने या वेबसाईटवर यायचे आहे. जसेच तुम्ही या वेबसाईटवर याल, इथे तुम्हाला काही असा इंटरफेस दिसेल. इथे तुम्हाला सर्वात अगोदर काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत, जे की तुम्ही बँक अकाउंट ओपन करण्याच्या अगोदर, जसे की तुमचा आधार नंबर आणि मोबाईल नंबर एकमेकाला लिंक असायला हवे आणि एक कोऱ्या कागदावर तुम्ही सिग्नेचर करून रेडी ठेवा आणि तुमचा ओरिजिनल पॅन कार्ड हे तुमच्याजवळ ठेवा. ह्या गोष्टी तुम्ही घरबसल्या अकाउंट ओपन करण्याच्या अगोदर सर्व रेडी करून ठेवा, जेणेकरून फॉर्म भरते वेळेस तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम होणार नाही. त्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे आणि इथं आय वॉन्ट टू ओपन न्यू अकाउंट विथ VKYC या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. अजून अल्टरनेटिव्ह ऑप्शन आहेत, पण जर तुमच्याजवळ आतापर्यंत बँक ऑफ महाराष्ट्र अकाउंटमध्ये काढलेलं नसेल अकाउंट, तर तुम्ही ह्या ऑप्शनला क्लिक करा आणि खाली चेक करा आणि लेट स्टार्ट या बटनावर क्लिक करा. जसेच तुम्ही लेट स्टार्ट या बटनावर क्लिक कराल, तुमच्यासमोर एक नवीन विंडो ओपन होईल, जिथं तुम्हाला काही ऑप्शन दिसतील. त्यामध्ये तुम्ही सेव्हिंग अकाउंट जनरल हे निवडायचं आहे. बाकीचे हे आपल्या काही कामाचे नाहीत, कारण आपण नवीन अकाउंट ओपन करत आहोत. आणि इथे एक पॉपअप होईल, जिथे तुम्हाला काही माहिती दिली जाईल जे अकाउंट संदर्भात असेल, जसे की 2000 मिनिमम बॅलन्स असायला हवा, ATM डेबिट कार्ड फ्री असेल 1 वर्षासाठी, त्यानंतर 20 फ्री पर्सनलाइज चेक लिव्ह असतील किंवा फ्री ऑनलाईन निफ्ट, हे सगळे असतील. वाचून घ्या आणि ओके करा. त्यानंतर तुम्हाला तुमचे सिलेक्ट नियरेस्ट ब्रँच करायचं आहे, म्हणजे तुमच्या गावाजवळील किंवा तुमच्या शहराजवळील जे सर्वात जवळील ब्रँच असेल ते तुम्ही क्लिक करायचं. जर तुम्हाला इथं तुमची ब्रँच दिसत नसेल तर तुम्ही काय करायचं आहे, तुमचं लोकेशन इनेबल करायचं आहे. आता मी डेस्कटॉपमध्ये करत आहे, तर मी इथून दाखवत आहे, बघा लोकेशन इनेबल आहे माझा. तसं तुम्ही मोबाईलमधून सुद्धा स्क्रोल डाऊन करून इनेबल करू शकता आणि आपल्या जवळील ब्रँच सिलेक्ट करा आणि त्यानंतर नेक्स्ट या बटनावर क्लिक करा. जसेच तुम्ही नेक्स्ट या बटनावर क्लिक कराल, मग तुमच्यासमोर एक असा पॉपअप किंवा विंडोज ओपन होईल, जिथे तुम्हाला तुमची माहिती लिहायची आहे. त्यामध्ये टायटलमध्ये तुम्ही मिस्टर, मिसेस, ॲडव्होकेट जे असाल ते तुम्ही टाकू शकता. मग त्यानंतर तुम्हाला आपलं पहिलं नाव आणि मधलं नाव म्हणजेच वडिलाचं नाव आणि लास्ट नेम हे फिल करायचं आहे. जसेच तुम्ही हे 3 ऑप्शन फिल कराल, त्यानंतर तुम्हाला खालच्या टॅबमध्ये यायचं आहे आणि इथे तुमचा मोबाईल नंबर लिहायचा आहे, जे की तुमच्या आधारला लिंक असेल. काळजी घ्या मित्रांनो, तेच मोबाईल नंबर द्या जे तुमच्या आधारला लिंक असेल, कारण आपली OTP जाणार आहे आणि व्हेरीफाय होणार आहे. त्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे आणि ईमेल ॲड्रेस, इथं आपला ईमेल टाकायचा. ईमेल असणं गरजेचं आहे. जर तुमच्याजवळ नसेल, तुमच्या परिवारात कोणाजवळ असेल तर तुम्ही त्यांचंसुद्धा टाकू शकता. त्यानंतर खाली काही ऑप्शन आहेत, जसे की वेदर यू आर पॉलिटिकली एक्सपोज तर नो करा, असतील तर येस करा, किंवा फिजिकल चॅलेंज नो, वेदर सर्व्हिसमॅन आहात तर येस नो, किंवा तुम्ही काही सफाई कामगार असतील तर येस किंवा नो करा आणि नंतर नेक्स्ट बटनावर क्लिक करा. जसंच नेक्स्ट बटनावर क्लिक कराल, तुमचा जो OTP येईल, इथं OTP फिलअप करा आणि पुन्हा नेक्स्ट बटनावर क्लिक करा. मग इथं आल्यावर तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या पॅनची एक फोटो क्लिक करायची आणि ते इथं अपलोड पॅन कार्ड फोटो या ऑप्शनला क्लिक करून अपलोड करायचा आहे. आणि पॅन कार्ड फोटो अपलोड झाल्यावर तुम्हाला खाली आपला पॅन नंबर टाईप करायचा आहे कॅप्स लॉकमध्ये. त्यानंतर आधार नंबर आणि त्यानंतर तुम्हाला इथं दिलेलं कॅप्चर कोड फिलअप करायचा आहे, जशास तसं. एकदा तुम्ही कॅप्चर कोड फिलअप केलात आणि सेव्ह करून व्हेरीफाय या बटनावर क्लिक करायचा. त्यानंतर इथे तुम्हाला ॲड्रेस व्हेरिफिकेशन करायचा आहे. तिथे तुम्ही सेम ॲज अ परमनंट ॲड्रेस या बटनावर क्लिक करा आणि सेव्ह करून नेक्स्ट बटन दाबा. एकदा तुम्ही सेव्ह करून नेक्स्ट बटन दाबलं, तुमच्याजवळ अजून काही इन्फॉर्मेशन भरायला येतील, जसे की तुमचा जेंडर, तुम्ही पुरुष आहात स्त्री आहात ते निवडा. ते ऑटोमॅटिकच कॅप्चर करेल, कारण तुमच्या आधार कार्डवरून. त्यानंतर मॅरिटल स्टेटस, सिंगल किंवा मॅरेज आहात ते सिलेक्ट करा. त्यानंतर तुमचा धर्म निवडायला सांगेल. इथं आपण हिंदू आहे तर आपण हिंदू निवडूया. तर तुम्ही जे असेल तुमचं ते निवडा. त्यानंतर तुमचा एज्युकेशन शिक्षण कुठपर्यंत झालेलं आहे ते तुम्ही
इथं सिलेक्ट करा. त्यानंतर तुम्ही जे काम करता, व्यवसाय करता, नोकरी करता त्या संदर्भातील माहिती आहे ते सुद्धा तुम्ही भरायची आहे. मग त्यानंतर तुम्हाला इथं काही ग्रुप दिलेले आहेत, जसे की डिफेन्समध्ये म्हणजे तुम्ही कोणत्या याच्यामध्ये काम करता, जसे की सेल्फमध्ये काम करता, प्रायव्हेट सेक्टरमध्ये करता, ते तुम्ही निवडायचं आहे. जसेच तुम्ही ते क्लिक कराल त्यानंतर इथे तुम्हाला खाली तुमची इन्कम टाकायची आहे, जसे की ॲन्युअल इन्कम उत्पन्न ते तुम्ही भरून घ्यायचं आहे. त्यानंतर खाली तुम्हाला वडिलांचं नाव आणि तुमच्या परिवारात तुमच्यावर किती जण डिपेंड आहेत ते क्लिक करायचं आहे. आणि त्यानंतर सिग्नेचर इथं जे की मी तुम्हाला अगोदर सांगलेलं आहे व्हाईट पेपरवर क्लिक करून अपलोड करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला नेक्स्ट बटनावर क्लिक करायचं आहे आणि इथं तुम्हाला तुमचे नॉमिनी ॲड करायचं आहे. जसंच तुम्ही नॉमिनी ॲड कराल त्यानंतर इथे काय ऑप्शन येईल, रिक्वायर्ड आहे का नाही, तर मी म्हणतो तुम्हाला रिक्वायर्ड आहे, येस करा आणि भरा. एकदा तुम्ही हे केल्यावर त्यांची संपूर्ण माहिती टाकायची, जसे की नाव. आता समजा इथं मी वडिलाचं टाकत आहे तर वडिलांचं नाव, त्यांची डेट ऑफ बर्थ, जे आधार कार्डवर असेल ते, आणि सेम ॲज अ परमनंट ॲड्रेस करून मी नेक्स्ट या बटनावर क्लिक करेन. जसेच मी क्लिक करेन त्यानंतर आपल्याला काही बँकिंग सर्व्हिस चूज करायचे ऑप्शन येतील, तर तुम्ही सर्व डिजिटल बँकिंगला क्लिक करा आणि बाकीचे जर तुम्हाला खालचे लागत असतील तर तुमच्या सोयीनुसार करा, जर नसत लागत असतील तर करू नका. पण डिजिटल बँकिंगचे सर्व ऑप्शन क्लिक करा, जसे की व्हॉट्सअप बँकिंग, UPI, इंटरनेट बँकिंग, मोबाईल बँकिंग. त्यानंतर सबमिट या बटनावर क्लिक करा. जसेच आपण ओपन करू तर आपल्यासमोर आपण भरलेली माहिती आणि आपला जो पॅन कार्डला फोटो आहे ते फेच होऊन जाईल आणि इथं आपल्याला संपूर्ण माहिती दिसेल. ही माहिती एकदा व्हेरीफाय करायची संपूर्ण माहिती आणि त्यानंतर नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचं. जसंच तुम्ही नेक्स्ट बटनावर क्लिक कराल तुमच्यासमोर असा विंडो ओपन येईल, जिथे की तुम्हाला सांगण्यात येईल की आता तुमचं अकाउंट ओपन झालेलं आहे. फक्त एक स्टेप आहे, ते म्हणजे व्हिडिओ व्हेरिफिकेशन. व्हिडिओ व्हेरिफिकेशन तुम्ही शेड्यूल लेटरसुद्धा करू शकता. कॉल नाव म्हणजे तुम्ही लगेच त्यांना कॉल करून कॉल नाव बटनावर क्लिक करून ते बँक ऑफ महाराष्ट्रवाले तुम्हाला कॉल करतील आणि त्यावेळेस तुम्हाला पॅन कार्ड आणि तुमची सिग्नेचर करून दाखवायची. जर तुम्ही लगे करू नाही शकत तर मग तुम्ही शेड्यूल फॉर लेटरसुद्धा करू शकता, ज्यावर तुम्ही क्लिक करून तुम्हाला ज्या दिवशी शेड्यूल करायचं आहे ते तारीख निवडून स्लॉट सिलेक्ट करून नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचं. मग त्या दिवशी त्यावेळेला तुम्हाला कॉल येऊन जाईल. तर इथं काही इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत, यू मीटिंग हॅज बीन शेड्यूल्ड, जसे की मी शेड्यूल केलेलं आहे. तर या संदर्भातील सर्व माहिती, तर त्यावेळेस तुम्हाला पॅन कार्ड आणि आधार कार्ड रेडी ठेवायचं आहे. मग त्यानंतर तुमचे सर्व प्रोसेस झालेली आहे. तर एकदा ही प्रोसेस झाल्यावर तुम्हाला तुमच्या जवळील जी ब्रँच निवडलेली आहे त्या ब्रँचेत जायचं आहे आणि आपला आधार कार्ड देऊन आपले पासबुक तिथून कलेक्ट करायचं आहे. मग आणि राहिला ATM कार्डचा तर तो तुमच्या घरी पोस्टाने येऊन जाईल. पण तुम्हाला पासबुक कलेक्ट करण्यासाठी बँकेत जावं लागेल आणि आपला आधार कार्डचा झेरॉक्स आणि एक ॲप्लिकेशन करून द्यावं लागेल. तर पुन्हा भेटूया मित्रांनो पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय महाराष्ट्र.